चेंबरची बांधणी करण्यापूर्वी पाईप लेईंग हा भाग सर्वात महत्त्वाचा असतो. चेंबरच्या इनवर्ट लेव्हलनुसार चराचे खोदकाम केले जाते. चेंबरमधील अंतराचे मोजमाप करून त्या मापाचे पाईप कट केले जातात. पाईप लेईंगसाठी स्टँडर्ड स्लोपचे कॅल्क्युलेशन केले जाते. चेंबरचे बांधकाम करण्यासाठी चेंबर फ्रेमचे मोजमाप घेऊन मार्किंग केले जाते, पीसीसी केली जाते. वेस्ट वॉटरसाठी ग्ली ट्रॅप चेंबर मध्ये बसवला जातो. वीट बांधकाम करण्यासाठी मॉर्टर तयार करून योग्य मिश्रण केले जाते. प्लंबॉबचा उपयोग करून वीट बांधकाम केले जाते. त्यानंतर ठराविक उंचीवर चेंबर फ्रेम लेवल मध्ये ठेवून फिक्स केली जाते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आतून आणि बाहेरून प्लास्टर केले जाते. आतील प्लास्टर करतेवेळी कोपऱ्यांना गोलाई देणे आवश्यक असते. तसेच आतील भाग सिमेंटने गुळगुळीत करणे आवश्यक असते. अशाच प्रकारे इन्स्पेक्शन चेंबर आणि सिवर ट्रॅप चेंबरची बांधणी केली जाते. चेंबर तयार झाल्यानंतर सर्व पाईपलाईनची जोडणी तपासून वॉटर टेस्टिंग केले जाते. यामुळे लीकेज आहे का, स्लोप योग्य आहे का हे स्पष्ट होते. प्लंबिंग कामामध्ये चेंबर बांधणी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण योग्यरित्या बांधलेले चेंबर हे पाईपलाईनचे आयुष्य वाढवते, देखभाल सोपी करते आणि भविष्यातील अडचणी टाळते. त्यामुळे चेंबरचे बांधकाम करताना नेहमी टेक्निकल स्टँडर्ड, दर्जेदार साहित्य, योग्य मिक्सिंग आणि अचूक लेव्हलिंग यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याचबरोबर सुरक्षा नियमांचे पालन करून काम केले तर दीर्घकाळ टिकणारी आणि विश्वासार्ह पाईपलाईन व्यवस्था तयार करता येते.